सर्वांना सप्रेम जय गुरु। आज आपल्यासोबत एक ज्येष्ठ लहान भक्त आहेत आणि त्यांना आलेले अनुभव ते लहानूजी स्वानुभवाला सांगणार आहेत। आजी जय गुरु। जय गुरु। जय लहानूजी बाबा। रोडवर महाराज आले, रोडवर तुझं नाव सांगा आधी। अशोकनगर। तुझं नाव सांग ना। अशोकनगर। नाव शालिनी जनार्दनराव कडू। तुला आलेले अनुभव सांग आता। मी सांगतो ना आता। रोडवर आली पालखी, मी म्हटलं कोणाची पालखी, मला भजन आलं का ऐकायला आलं तर म्हणते हे पालखी लहानूजी महाराज आहे म्हणते। माझी इच्छा म्हटलं चहा पाजायचं आहे म्हटलं तर समोर दोन बाया बसल्या, हार झाडाखाली बसल्या होत्या। त्याने का म्हटलं चहा पाजायची इच्छा आहे म्हटलं तर बोला विचारा म्हणे पालखीवर आले म्हणे। तर त्याने विचारलं तर म्हणे येतो म्हणे, चहाची वेळ झाली म्हणे। ते आमच्या घरी आले पहिल्या वर्षी आले तर पहिल्या वर्षी आले ते बसले, चहा पाणी केलं। दुसऱ्या वर्षी तू तारीख लिहून घ्या म्हणे, तर मग दुसऱ्या आम्ही मग वैजनाथ अजयसिंग गेलो। अजयसिंग गेल्यानंतर तिथं मग मंदिर गजानबाबाचं होतं, लहानसं मंदिर होतं, बाया मंडळीची काही सोय नव्हती बरोबर। तर आमचं घर मोठं आहे, त्याचं पडकं आहे पण घर मोठं आहे। तर मग ते मला म्हणते मग दुसऱ्या वर्षी ते लोक आले आम्हाला भेटासाठी, तर मला काय म्हणते तुम्ही तुमच्याच घरी आम्ही येतो म्हणते, तुमच्याच घरी येतो म्हणते, तुमची इच्छा काय आहे सांगा म्हणते। नाही म्हटलं मी काय बोलू म्हटलं, पोरगा आहे सून आहे म्हटलं, ते पोरगं सून बोलले तर ते काय म्हणते या म्हणते आम्हाला करा भाकरी काही करा म्हणते पण आम्ही तुमच्या घरी येतो म्हणते, या म्हटलं। आता झालं संपलं भाषण। हे देऊरवाडीची जे पालखी आहे या बाबतीची गोष्ट आहे, त्याला सांगा या बाबतीत काय प्रसंग घडला होता। काही नाही, आमची कसं आमची काही पहिली परिस्थिती नव्हती अशी, त्यामुळे तुम्ही काही करा तुमच्या परिस्थितीमध्ये। अच्छा, तर आम्ही डाळ भाजी पोळ्या भात असं केलं, तर त्याचे लोक पसंत पडलं, पुष्कळ आले लोक आले, खुश झाले। खूप झाले। आणि किती वर्ष झाले तुम्ही स्वागत करता ह्या पालखीचं? आम्हाला आता 7-8 वर्ष झाले। नाही 15-16 वर्ष झाले। 5-7 बरोबर। तर तुम्ही ताई नाव सांगा। माझं हर्षा हेमंतराव कडू। तुम्हाला आलेला प्रसंग सांगा बाबा। माझ्या मुलाच्या वेळेस मी दवाखान्यात असल्यामुळे माझं ते शिजर झालं, त्यामुळे मला काही ते शिजरमध्ये काही येत नव्हतं, हे आपलं म्हणजे गुंगी काही येत नव्हती। त्याच्यामुळे मला शेवटची जी गुंगी भेटली त्यावेळेस एकदम मला लहानूजी महाराज दिसले स्वप्नात माझ्या आले आणि मला म्हणे शांत राहा, तुझं चांगलं होते आणि एवढे बोलले। आणि माझ्या घरी ज्यावेळेस ते आले त्यावेळेस असं वाटत होतं मला की बा आपली स्वतः मुलगी सहार होऊन राहिली, असे डोळ्यात माझे अश्रू दोन्ही येत होते। हाच मुलगा आहे का याच्या जन्माचा? नाही हा याच्या वेळेस। तर मग मला असं वाटलं की बा माझी मुलगी चालली का घरून, एवढा रडत होता मला, एवढा तर मी त्या म्हणजे पोचधनीवाल्यांना सांगितलं। मग ते म्हणत होते हो म्हणे बरोबर आहे, लहानूजी महाराजचं म्हणे तुझ्यावर श्रद्धा झाली आहे म्हणे, त्याच्यामुळे तुला असे मला बरेच काही अनुभव आले। याच्या ऑपरेशन म्हणजे याचं ऑपरेशनही झालेलं आहे, याला औषध सुरू होती, ते 4-5 वर्ष सांगितली होती औषध, तर 4 वर्षातच माझी सुटली। आणि मला कावीड झाला होता, मी शेवटल्या स्टेपवर गेली होती, पण याला काहीच क्षणभरी कावीड नव्हता मला असून। मग सर म्हणत होते छोट्या बाळाचे नाही हा झाल्यावर मग शेवटी सर म्हणत होते अशी कोणत्या महाराजची तुला कृपा आहे ग म्हणे, याला म्हणजे तीडभरही झाला नाही म्हणे, तुला म्हणे एवढा शेवटल्या स्टेपवर तुझा कावीड गेला तर शक्यच नाही आहे म्हणे, तू डबल म्हणजे रिपोर्ट कर म्हणे। डबल रिपोर्ट केल्यावरही तसंच झालं। तर मग अशी आमच्यावर पुष्कळ काही कृपा आहे सर मॅडम महाराजची। तुम्ही तेव्हापासून म्हणजे पालखी जेव्हा तुमच्या घरी यायला लागली तेव्हापासून बाबाजीची भक्त आहे आणि दरवर्षी दरवर्षी। आज येण्याचं प्रयोजन काय? दत्त जयंती त्यांनी पालखी या आमच्या गावाचा स्वयंपाक आहे, या आमच्या विहिरीचं पाणी लहानूजी महाराजच्या कृपेनं आधी तुटत नाही, 2 मोटर टाकूनही तुटत नाही। एवढं पाणी लागलं। कधी खोदली मी? आम्हाला 4 वर्ष झाले, 4 वर्ष। बाबाजीचं नाव घेऊन मी मला खोदली। आणि एवढं पाणी आहे की म्हणजे भयानकच, की शेवटी 4 आले होते ना ते हे करायसाठी, काम करणारे कारागीर वापस जात होते पाणी, बाबाजीचा प्रसादच आहे वापस जात होते। आम्हाला काही अनुभव होता, आमची मामा आहे खडकेला असे ठाकरे, विनोद ठाकरे। ठाकरे आहे ना? विनोद ठाकरे। तर आम्ही म्हणजे आईने आम्हाला सांगितलं नाही कधी, पण एक पालखी आली तेव्हा आमचं इथे हे लागलं, मन लागलं। पूर्वीचे संबंध असते हे बाबाजी जोडून घेते, पूर्वीचेच ऋणानुबंध आहे। पण एवढे आमच्यावर येते, हे खूप आपता येते आमच्यावर, पण चालल्या जाते, येते प्रयत्न येते पण प्रवाहाच्या कृपेने चालले जाते ते। विहिरीची बाबतीत खूप भयानक अभाय गळगळ कळकळ गेले। आभारी आहो। जय गुरु। जय गुरु। जय लहानूजी महाराज की जय।